करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध होणार आहे. मात्र या विकास आराखड्यामुळे मंदिर परिसरातील पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांना असणारे व्यापारी तसंच स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रहिवाशी आणि व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अंबाबाई मंदिर परिसरातील स्थानिकांसह व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं पुनर्वसन करावं, अंबाबाई मंदिर पुनर्विकास आराखड्यामध्ये दुरुस्ती करावी यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या. योग्य पुनर्वसन झालं तर विकासाला आमचा पाठिंबाच राहील असं व्यापाऱ्यांनी सांगितलं. व्यापाऱ्यांचा कोणताही विचार न करता हा आराखडा तयार केला असल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितलं. या परिसरातील 15,000 लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असून व्यापाऱ्यांचं पुनर्वसन व्हावं त्यादृष्टीनं आराखड्यामध्ये दुरुस्ती व्हावी असं त्यांनी नमूद केलं. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी हा आराखडा पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप केला. रहिवासी आणि व्यापाऱ्यांचा सर्वसमावेशक विचार होऊन त्याच ठिकाणी पुनर्वसन करणं शक्य होईल या दृष्टीनं आराखड्यात बदल करावेत अशी मागणी ठाणेकर यांनी केली. या प्रकल्पाचा पुनर्वसन प्रकल्प अहवाल तात्काळ सादर करावा असं कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी सांगितलं. या परिसरात घर टू घर सर्वेक्षण व्हावं, आराखड्यानुसार होणाऱ्या पार्किंगऐवजी दुकानगाळे उपलब्ध करून द्यावेत, रहिवाशांना चौपट मोबदला द्यावा अशी मागणी ॲडव्होकेट राजेंद्र किंकर यांनी केली. यावेळी शामराव जोशी, जयंत गोयानी आणि सतीश अंबर्डेकर यांनी काही मुद्दे मांडले. स्थानिकांसह व्यापाऱ्यांनी केलेल्या सर्व सूचनांची दखल घेऊन याबाबत सकारात्मक आणि योग्य अशी भूमिका घेतली जाईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे, गुरुदत्त म्हाडगूत, किरण लाटकर, राजेश कणानी, विक्रम निसार, चंद्रकांत सुगंधी, ॲडव्होकेट पूजा जोशी, श्रीकांत लिमये, देवस्थानचे अभियंता सुयश पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.